तूच ज्ञानी बाबा तूच ज्ञानी तूच या जगाचा चालक हो तूच ज्ञानी बाबा तूच ज्ञानी तूच या जगाचा चालक या भगवंता वाचुनी मला दिसला लाखात एक ढूंढा बाबा पर्वत ढूंढा गा कहीं ना मिले हे भगवान पहाड़ ढूंढा बाबा पर्वत ढूंढा कहीं ना मिले हे भगवान घर बैठे भगवान मिले तो बाबा जुमदेव जी दादा मोठमोठे तीर्थ केले हो ना देवी देवता केले कितीतरी गोट्याला आपण शेंदूर लावले हो लावलं भाऊ पण एकही देव आला नाही परंतु बाबा जुमदेवजीची कृपा आपल्यावर झाली हा मार्ग आपल्याला मिळाला आणि आपण सुखी समाधानी झालो हो ना हा मार्ग काही वेगळा आहे का नाही कोणी म्हणतात दादा की या मार्गाचा हनुमानजी वेगळा आहे आणि आपला हनुमानजी वेगळा आहे पण परमेश्वर काही दोन नाही दादा तो सगळ्याचा एक आहे हो ना आणि ही जी रिद्धी सिद्धी आहे दादा ही हिंदू समाजाची सिद्धी आहे एका संन्यासाची सिद्धी आहे दादा परंतु बाबा जुमदेवजीला ज्या प्रमाणे बाबा जुमदेवजीनं प्राप्त केली परमेश्वरालाही प्राप्त केलं फक्त त्या जागृत शक्तीला प्राप्त करायचं राहिलं होतं बाबाचं हो ना तोपर्यंत बाबाच्या कुटुंबामध्ये जसे आपण अनेक देव पुजतो त्यांना सुद्धा अगरबत्ती लावतो ते सुद्धा बाबाच्या कुटुंबामध्ये लावत होते परंतु दादा त्या रंगारी समाजाची बाई त्या बाईचा जो सैतान होता 1.5 ते 2 वर्षापासून दादा तो सैतान बाबा जुमदेवजी काढत होते पण सैतान निघत होता का हो नाही का निघत नव्हता कारण बाबाला त्या परमेश्वराची ओळख करायची होती हो ना बाबाने विचार केला 42 दिवस आपल्या निवासस्थानी हवन कार्य केले बाबांनी कोणासाठी त्या रंगारी समाजाच्या बाईसाठी ते कोणी लागत होती का नाही ना नाही दादा पण पहा आपल्या निवासस्थानी दररोज ठरलेल्या वेळेवर 42 दिवस हवन कार्य केले बाबांनी 42 दिवस संपले सर्व देवानी बाबाला त्या हवन कार्यामध्ये दर्शन दिलं सर्व संगती म्हणा विष्णू म्हणा राम म्हणा सगळे पण बाईचा सैतान निघत नव्हता हो बाई तिथं निघायचा आणि रस्त्यानं गेली का बाई घुमत पुन्हा बाबाच्या निवासस्थानी यायची 43वा दिवस लागला दादा आणि 43व्या दिवशी पुन्हा सकाळी बाई आली बाबांनी आंघोळ केली नाही जेवण केलं नाही आणि बाईचा सैतान काढण्यासाठी लागले पहा हो पूर्ण दिवस गेला सायंकाळ झाली सैतान काही निघाला नाही बाबाला मोठा विचार आला बाबांनी त्या परमेश्वराला विनंती केली की परमेश्वरा मी सर्व देवानी मला ओळख दिली आजपर्यंत कितीतरी सैतान काढले पण असा कोणता सैतान आहे की तुझ्यापुढे निघत नाही आणि अशी जर कोणती शक्ती असेल तर मला सांगा क्षणामध्ये या बाईचा सैतान काढणारी जर कोणती शक्ती असेल तर मला सांगा मी यानंतर कोण्याही देवाला पूजणार नाही आणि पहा बाबांनी अशी प्रतिज्ञा केली त्या बाईला सांगितलं बाई म्हणे शेवटची भूक आहे म्हणे हो ना याच्या नंतर माझ्या घरी यायचं नाही म्हणे पहा
आणि शेवटची भूक मारली आणि बाई घराला गेली तर पुन्हावर आली का हो? नाही आली दादा. सकाळी उठल्यावर बाबांनी आपल्या भावाला विचारलं म्हणे काय झालं तर म्हणे बाबा त्या बाईचा सैतान निघून गेला म्हणे पहा. तेव्हा बाबांनी 5 दिवस आपल्या घरी हवन कार्य केलं. परमेश्वराने सांगितले की तुम्ही आपल्या घरी 5 दिवस हवन कार्य करा, तुम्हाला ती शक्ती कोणती आहे तिची ओळख होईल. आणि 5व्या दिवशी बाबाचे ब्रह्मांड घडले दादा आणि ती भगवत कृपा बाबाला प्राप्त झाली. म्हणून एक छोटीशी कहाणी आहे दादा. आपण सर्व पहाड तुटले, देवी देवता केली पण भगवंत मिळाला नाही. आणि आपल्या घरी एका अगरबत्तीवर आपण तो परमेश्वर पाला दादा म्हणून काय पण नाही. आशाबाई मेगर मुक्काम खंडाळा तहसील पारशिवनी जिल्हा नागपूर यातली कहाणी आहे दादा. सत्य कहाणी आहे, खूप जुनी कहाणी आहे दादा. कमीत कमी 10 वर्ष अगोदर आम्ही म्हणत होतो, परंतु आमच्या शेवकांची इच्छा आहे. पाहत्या की शेवकाची मुलगी होती आणि अनेक कॉलेजच्या घरी दादा लग्न झालं, परंतु कार्यकर्त्याच्या शब्दाप्रमाणे ती बाई ती मुलगी आपल्या सासरी सुद्धा वागू लागली. परंतु पहा तिची जी सासू होती, नवरा होता, यांचं वागणं काही बरोबर नव्हतं ना. आणि पहा त्या वागणं बरोबर नसल्यामुळे या सुनासाठी काही ना काही काड्या करायचे. पण दादा उलट व्हायचं. त्या आशाबाईला काही होत नव्हतं आणि तिच्या सासूची नवऱ्याची दादा प्रकृती बिघडायची. त्या सासूला असं वाटलं की हिच्या मागे काहीतरी आलाय म्हणे, तिकडून सैतान आलाय म्हणे आणि हिची आपण सुट्टी करायची म्हणे पहा आपल्या कुटुंबामधून. आणि सुट्टी करण्यासाठी या सासूबाईने वहीत आणला आणि कोणत्या करण्या केल्या दादा पहा या कहाणीद्वारे मी सांगत आहे. सभेमध्ये बसले आई बहिणी गा, आशाबाईची सांगितो कहाणी. लक्ष तुम्ही द्यावे गा, लक्ष तुम्ही द्यावे हो, लक्ष तुम्ही द्यावे तिकडे हो दे. तहसील पारशिवनी घरामध्ये सुनबाई आली हो आणि सासूची सुनबापा आली. पहा दादा घरामध्ये सुनबाई आली आणि सासू सुनाचा काही पटू लागलं नाही दादा. म्हणून पहा दादा या घरामध्ये या दोघीचं कसं पटत नव्हतं. अन दारात बसल्या दोघ्या सासू दारात बसल्या दोघ्या सासू
सासूबाई कटारमती सुनबाई ऐकत नाही सासूबाई कटारमती सुनबाई ऐकत नाही अशात बाई दोघी सापडत नाही अशात बाई दोघी सापडत नाही तंबाखू मागते तंबाखू मागते पाठवू शकतो पण म्हणे माझा काही खर्च लागेल म्हणे ठीक आहे म्हणे काय लागेल म्हणे तुला काय लागेल का म्हणे मला 25,000 रुपये माझी अजून फी आहे म्हणे एक कोंबडा लागेल म्हणे अजून का आणि एक दारूचा बॉटल लागेल म्हणे पहा हो ना या सासूबाईनं कबूल केलं हो आणि या वैदानं उपाय कोणता सांगला दादा कोणता सांगलं का म्हणे पहा तुझी सून म्हणे पहाटे उठत असेल हो ना म्हणे हो ही मोठी नीती नियमाची आहे म्हणे रोजच उठते म्हणे ते पहाटे 4 वाजता उठते म्हणे पहा हो ना आणि सर्वप्रथम म्हणे ती चूल पेटवत असत म्हणे तर म्हणे हो चूल पेटवते म्हणे हो ना तर एक काम करतो म्हणे तू हो ही जशी ना डब्बीची गाडी उजरली हो ना तसा म्हणे राखेल तुझ्या घरी असत हो तो राखेल म्हणे वरून सोडून देजो म्हणे पहा तुझ्या पाठीच्या मागून का सामोरून का पहा दादा या वैदाले काही हे निरोधी लागली का नाही ना हो काही लागली नाही दादा हो पण या मूर्ख सासूबाईची अक्कल चराली गेली होती हो ना या सासूबाईनं तसंच केलं म्हणून काय म्हणणं आहे घरामध्ये सुनबाई आली गा आणि सासूची सुनबापा सुन जागती करण्यासाठी रे माझे गती करण्यासाठी वय झाला रे माझे सांगतो वैदाचे हाल आणि याला कोवळा पाहिजे लाल याला कोवळा पाहिजे उदासीनाचे हाल पेटून गेली आशाबाई हो पहा दादा या सासूबाईनं तसंच केलं हो ना ही आशाबाई बिचारी साधा घोडा म्हणायची पहाटे उठली तिचा नित्य नियम होता वडिलाच्या घरापासून हो ना पहाटे 4 वाजता उठणे आपली चूल पेटवणे पाणी गरम करणे आंघोळ करणे आणि भगवंताला अगरबत्ती लावणे दादा पायी आशाबाई पहाटे उठली 4 वाजता चुलीकडे गेली तिने चूल पेटवण्याची सुरुवात केली तिच्यासोबत तिची सासू सुद्धा उठली दादा सांगल्याप्रमाणे सासूने राखलची डबकी आपल्या हातामध्ये आणली हो ना आशाबाईनं बघितलं पण आशाबाईला काय माहिती नाही ना असा प्रकार करणार आहे म्हणून जशी आशाबाईनं खालच्या मानानं डबकीची गाडी उजरली तिच्या सासूनं दादावरून लाकेलची डबकी रिचवली हो हो ना राखेल त्या डबीच्या गाडीला लागला आणि पहा धडधडाई
आशाबाई पेटू लागली दादा. हो ना. तिच्या शरीरामधून रक्त वाहू लागले. आशाबाई किंचाळू लागली, ओ कुणीतरी वाचवा. पहा पहाटेला वयस्कर लोक उठतात दादा. हो आई उठतात, आई वडील उठतात वयस्कर. ते त्यांच्या कानावर आशाबाईचा आवाज गेला आणि धावून आले दादा. आणि पाहते आशाबाईला विजव लागल्या म्हणून काय पेटून गेली आशाबाई हो. रक्त वाहू लागले आशाबाईने आवाज दिला आणि पाहत आता घरात येतात ते लोक धावून आले हो. हो ना. आणि कसं बसा त्या आशाबाईला विजवलं दादा. हो. घरच्या लोकांना आवाज दिला म्हणजे आजूबाईनं राखेला रिचवलं आणि झोपायला गेली दादा. हो. शेजारी लोक त्यांना आवाज देऊ लागले पण कोणीही उठून आला नाही ना. नाही दादा. पहा शेवटी त्या शेजारी लोकांनी तिला विजवलं, एक जीप केली दादा गावामधली आणि नागपूरला मेवा हॉस्पिटलला घेऊन गेले हो. हो. आणि भरती वेळा आणि पहा आपल्या गावाकडे निघून आले दादा. हो. पण या सासू सासऱ्याला नवऱ्याला तिची दया आली का? नाही आली दादा. म्हणून ही आशाबाई का म्हणते पहा, नाते गोते पळाले दुःख पाहून या. सासू सासरे नवरा कोणी गेले नाही हो. हो ना. आई वडिलांना तर माहीतच नव्हता दादा, परंतु त्या आशाबाईच्या पाठीमागं तो भगवंत उभा होता. कारण तिचे आचरण या मानव धर्माचे होते, तत्वशब्द नियमाचे होते दादा. पहा आशाबाई लावारिस पेशंट म्हणून त्या मेव हॉस्पिटलमध्ये भरती झाली आणि नेणारे लोक दादा गावाकडे निघून आले. परंतु पहा दादा ही आशाबाई किती टक्के जडली होती? 90% जडली होती हो. ही आशाबाई मनामध्ये त्या आपल्या आई वडिलांना काय म्हणू लागले दादा, माझे दादा माझे दादा हो, माझे दादा
का म्हणते आशाबाई? दादा हो अगं एखाद्या गरीबाला दिला असता बरं झालं असता का? हो ना पण श्रीमंत पाहून त्याला काही कामाचा नाही हो. हो ना पहा तुझ्या मुलीला त्या मूर्ख लोकांनी मरण गती पाठवला हा दादा. हो ना आपल्या आईला सुद्धा विनंती करू लागली. पण आशाबाई बुद्धिमान मुलगी होती दादा. हो शिकली सवरली मुलगी होती. दुसऱ्या क्षणामध्येच काय विचार करते पहा. माझ्या नशिबातच तसं लिहिलं असं म्हणते. हो ना का म्हणते आशाबाई? माझ्या आई नशिबात बाबा माझ्या नशिबातच तसं लिहिलं असेल का म्हणते. त्याच्या हाताने माझं मरण असेल म्हणते. त्याला तुम्ही काय करणार? पण देव तारी त्याला कोण मारी? कोण मारी? पहा पुढं काय होते दादा. आशाबाई जळली फार गा. नाही तुकाला पारा वार रे माझे दादा. नाही तुकाला पारा तुकाला पारा वार रे माझे दादा. नाही तुकाला पारा पहा दादा मी हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि भरती करणारे दादा खरा शेजारचे लोक गावाकडे निघून आले हो. हो लावारिस पेशंट म्हणून ही आशाबाई त्या जळलेल्या वार्डामध्ये दादा पडून होती. भगवंताची कृपा पहा. भगवंताची कृपा ही दिसून येत नाही. हो ना फक्त आपले कर्म चांगले पाहिजे. हो भाबाबांनी एका शोकाला त्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. हो कशासाठी? आशाबाई त्याचा रिश्तेदार होता. त्या मी हॉस्पिटलमध्ये भरती त्या पेशंटच्या भरती पाहण्यासाठी गेला. पण दादा तो सेवक जो होता तो आशाबाईच्या आई वडिलाला आणि आशाबाईला ओळखत होता हो. तो सेवक त्या सेवकाची लक्ष त्या आशाबाईकडे गेली.
आणि त्या शेवकाला वाटलं की आपल्या ओळखीची वाटते. हो ना. म्हणून दादा तो शेवक त्या आशाबाई जेवण केला. आशाबाई ओळखता बरोबर आशाबाईच्या डोळ्यामधून अश्रू आले हो. आणि पहा त्या शेवकाला सुद्धा अश्रू आले. आणि शेवक काय म्हणतो, अरे अरे भगवंता, ही माझ्या ओळखीची शेवकी नाही. कारण आशाबाई बोलू शकत नव्हती. आणि हिच्याजवळ कोणीही दिसत नाही. हो. त्या शेवक दादा हुशार असतो. पाहतो शेवक त्या थोडासा पाणी घेतो एका बॉटलच्या ढाकणामध्ये आणि परमेश्वराला विनंती करतो दादा. आणि 11 फुटाचा तीर्थ बनवतो आणि आशाबाईच्या ओटाला लावतो हो. आणि पहा तिच्या शरीरात सुद्धा लावतो. आणि त्या तीर्थाने आशाबाईला 50% आराम होते दादा. हो ना. तो शेवक भाऊ आपल्या रिश्तेदाराची भेट घेऊन आपल्या गावाकडे निघून जातो. आणि निघून गेल्यावर पाहतो तिच्या आई वडिलांना निरोप देतो दादा. आणि पहा पुढे का होते. वासुदेवान खेळे गोंदियाचे गा अन सेवक दादा ते बाबा धावून आले बाई जवळ रे माझे दादा. धावून आले बाई जवळ. तीर्थामध्ये समाधान झाले. पण ज्याची व्यथा त्याला माहित दादा. हो ना. जोपर्यंत आपण त्याच्या सारखे होणार नाही तोपर्यंत आपल्याला समजून येणार नाही. नाही. म्हणून काय म्हणणं आहे, अजी पाण्यातला मासा झोप घेतो कसा. अजी पाण्यातला मासा झोप घेतो कसा. अन जावे त्याच्या वंसा देवाकडे.
सुख सुजणार नाही. तोपर्यंत आपल्याला मरण घेणार नाही दादा. कोणी किती कोपू द्या त्या कोपण्याला काही अर्थ नाही दादा. म्हणून माझं काय म्हणणं आहे पहा. अशी कोणती चूक झाली गा ना आच्या बाई मरून गेली रे दादा. भगवंताला काहीतरी घडवायचं होतं. हो ना. आशाबाई मरण पावली म्हणून डॉक्टरांनी दादा सिद्ध केलं, घोषित केलं. आणि पहा, कारण लावारिशी लाश होती. लावारिस पेशंट होता. कोणी भाऊ बंद आई वडील सासू सासरे नवरा होता का? नाही दादा. म्हणून कोणी लक्ष दिलं नाही. हो. आणि डॉक्टरांनी मेली म्हणून घोषित केली. आणि पहा त्या पांढऱ्या कापडामध्ये तिला गुंडाळलं आणि त्या थ्रेचरवर मांडून चिरगऱ्याकडे नेऊ लागले दादा. ती थ्रेचर दादा हॉस्पिटलच्या मेन गेट पर्यंत आली. पण तिथून दादा समोरही जात नव्हती आणि माग सुद्धा येत नव्हती दादा. ते कर्मचारी दादा थकून गेले. शिपर लोक थकून गेले. त्यांना आश्चर्य वाटलं म्हणे असं का बा. हो ना. वार्डापासून इथपर्यंत थ्रेचर आली आणि इथून मागेही नाही आणि पुढेही नाही. हो ना. त्या सगळ्यांना मोठा विचार आला आणि ते दादा त्या डॉक्टरकडे निघून गेले सांगण्यासाठी. डॉक्टरला सांगू लागले. डॉक्टर सुद्धा तिथपर्यंत आले. हो. पण थ्रेचर काही माग पुढे जात नव्हती दादा. या वाटकेल्या भावना इकडे तिच्या आई वडिलांना निरोप दिला होता. तिचे आई वडील दादा घाईने लगबगीने दादा कामा बाजूला ठेवले. आई वडील काका काकू मामा मामी सर्व रिश्तेदार भाऊ पण धावत आले. सर्व रिश्तेदार दादा गाडी करून त्या मेवा हॉस्पिटल मध्ये आले. दरवाजामध्ये आले दादा. आणि त्या आशाबाईच्या वडिलांची नजर त्या थ्रेचरकडे गेली. हो. गुंडाळलेली लाश होती. तिच्या वडिलाला असं वाटलं की आपल्या मुलीजवळ सुद्धा या दवाखान्यामध्ये कोणी नाही. म्हणून एक नजर आपण या लाशेचा चेहरा सोडून पाहावा. आणि पहा दादा, त्या आशाबाईच्या वडिलांनी तिचा चेहरा सोडून पाहिला आणि ती आशाबाई निघाली दादा. धडधडा सगळेजण रडू लागले. सगळीकडे हंबरडा फुटला. हो. आणि पहा, हे आशाबाईचे आई वडील भाऊ बहीण नवरी भाऊ काका काकू काय म्हणू लागले दादा. लाश ठेवली बापा त्या गुडगुडीवर गा. गुडगुडी चालू लागली. चालू लागली.
आपल्या बापाशी बोलन आपल्या बापाशी बोलन आपल्या बापाशी बोलन आशाबाईचे वडील का म्हणतात दादा बाई आशा एवढ्या दुरून आलो तुझ्या भेटीसाठी एवढ्या दुरून आलो आमच्यासोबत एक तरी शब्द बोल मा पण आशाबाई दादा सर्वाला सोडून गेली होती हो ना भगवंताची कृपा पहा आशाबाई सर्वाला सोडून गेली होती डॉक्टरांनी सिद्ध केलं होतं दादा आशाबाई कुठून बोलणार दादा हो ना तेव्हा पहा आशाबाईची आई कशी रडते दादा पहा अजी आई रडते लेक पोटे पाहिना आई सर्वीकडे हडबड आढळू लागले रडणं दुखणं चालू झालं हो ना पण या आशाबाईचे वडील दादा त्यागी सेवक होते त्यांना त्या परमेश्वरावर विश्वास होता कारण तत्व शब्द नियमाचा सेवक होता आणि त्यांना त्याच्या मुलीवर विश्वास होता दादा की आपली मुलगी कधी चुकणार नाही म्हणून त्या आशाबाईच्या वडिलांनी त्या परमेश्वराला विनंती केली हो परमेश्वरा माझ्या मुलीच्या हातून जर खरोखर चूक झाली असेल तर माझ्या मुलीला तुम्ही खुशाल घेऊन जा आणि जर का माझी मुलगी तत्व शब्द नियमाच्या आचरणात असेल तर माझी मुलगी मला परत करा पहा भगवंताला शब्दात लटकवलं दादा हो ना
कारण त्याची मुलगी तत्व शब्द नियमाची होती. भगवंत शब्दामध्ये लटकला आणि पहा पुढे त्या आशाबाईचे आई वडील काय म्हणू लागले. काय छमछम करत निघाली माझी लाडली. चमचम आशाबाईची आई आपल्या मुलीला काय म्हणते दादा. हो आता तुला मी कोटे पाय आशाबाईची आई आपल्या मुलीचे वर्णन कशी करते की बाई आशा, तू शाळेमध्ये जात असताना, खेळून येत असताना आणि शाळेमधून घरी येत असताना बाई तुझ्या ज्या पायपट्ट्या आहेत ह्या वाजल्या की आम्हाला भास व्हायचे की आमची आशाबाई घरी आली बा. आणि पहा त्या तुझ्या पैजनाचा आवाज आजही आमच्या कानामध्ये गुंजतो आहे. हो ना. आणि तू आम्हाला अशी सोडून गेली, आमच्यासोबत एकही शब्द बोलली नाही ग. हो. आम्ही तुझा असं काय वाईट केला होता. त्या परमेश्वराला विनंती करू लागले ते आई वडील. पाहत आता पुढे काय होते.
गुळगुळी दिली बापा ठेवून गा कृपा भगवंताची झाली रे माझे दादा परमेश्वराची कृपा झाली दादा. हो ना. कारण तिच्या वडिलांनी त्या परमेश्वराला शब्दामध्ये लटकवलं. हो. काय शब्द दिला? माझ्या मुलीच्या जर तत्व शब्द नियमाचे आचरण नसतील तर माझ्या मुलीला तुम्ही खुशाल घेऊन जा. घेऊन जा. आणि जर का माझ्या मुलीचे आचरण जर तत्व शब्द नियमाचे असतील तर माझी मुलगी मला परत करा. पहा, त्याच गावामध्ये दादा आशाबाई राऊत नावाची बाई मरण पावली होती. पण परमेश्वराला काहीतरी घडवायचं होतं हो ना दादा. भाऊ. आपल्या मानवाला काहीतरी शिकवण द्यायची होती. अहंकार हा मानवाचा शत्रू आहे. हो ना. अहंकार, अभिमान आणि वासना हा मानवाचा शत्रू आहे. मानव कधी उंच्या दाराला येणार नाही. आणि सत्य मर्यादा प्रेमाचा माणूस आज जरी दुःखी असेल, आज जरी गरीब असेल, पण येणाऱ्या काळामध्ये सुखी समाधानी श्रीमंत झाल्याशिवाय अनुभव हा या मार्गाचा अनुभव आहे. प्रत्येक सेवकाला अनुभव आहे दादा. दुःखी कष्टी गरीब या मार्गात येणारा सेवक आहे. पण पहा, 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये सेवकाची परिस्थिती अशी बदलते की आपण त्याला ओळखू शकत नाही. आणि ज्याची बदललीच नाही समजून जायचं का याच्या हाताने या मार्गाच्या तत्वशब्द नियमाचे आचरण आहेच नाही. होत नाही. आपण आपल्या कर्माने दुःखी कष्टी आणि गरीब राहू. कारण बाबाचा शब्द आहे, या मार्गाचा सेवक कधी दुःखी कष्टी आणि गोरगरीब राहणार नाही. म्हणून दादा काय म्हणताय पहा, त्याच गावची आशाबाई राऊत नावाची बाई त्याच दिवशी मेलेली असते दादा. पण हा यमराज काय करतो, चुकीनं दादा या आशाबाई मेघरला घेऊन जातो. हो ना. हा तो परमेश्वर, तो बाबा हनुमानजी त्या यमाला आदेश देतो. हो. कोणताजी? अरे यमा, हा. तुझ्या हातानं चूक झाली रे. तुझ्या हातानं चूक झाली. चूक झाली, फार मोठी चूक झाली. तू भलत्याच सेवकीला घेऊन आला. हो. पहा, यमाला मोठा विचार आला. हो ना. त्या परमेश्वराने मला आदेश दिला की तू आपली चूक दुरुस्त कर, नाही तर तुझी यमपुरी उलटी केल्याशिवाय राहणार नाही. आणि पहा, यमाना दादा त्या आशाबाईच्या आत्मा तिच्या शरीरामध्ये परत केला हो. आणि त्या आशाबाई राऊतच्या आत्मा तो यम घेऊन गेला. म्हणून दादा पुढे काय म्हणणं आहे, यमपुरी मध्ये यम बोले रे
चुलबुल गा आणि यम दुताची झाली चूक रे माझ्या दादा यम दुताची झाली पहा दादा गट्टा चुरबुलू लागला हो थ्रेचरवरचा गट्टा हालू लागला. आशाबाईचा गट्टा चुलबुलू लागला. आशाबाईच्या वडिलांची नजर गेली म्हणे हा आशाबाईचा शरीर का हलत आहे. हो ना. तेव्हा आशाबाईच्या वडिलांनी गटान सोडून पाडलं तर पहा आशाबाई डोळे उघडून पाहत होती हो. महान कृपा त्या परमेश्वराची. हो. आशाबाई डोळे उघडून पाहत होती आणि सरशी बोलू लागली. दादा पहा परमेश्वराचे आपण किती कधी रूप फेडू शकत नाही. म्हणून ही आशाबाई बेगर का म्हणते पहा. बाई उठून उठून बसली हो. बाई उठून बसली. बाई उठून उठून बसली. बाई उठून आई वडिलाची बोलूया लागली. आई वडिलाची बोलूया लागली. आई वडिलाची बोलूया लागली. आई वडिलाची बोलूया लागली. कृपा भगवंता भगवंताची झाली. कृपा भगवंता भगवंताची झाली. कृपा भगवंता भगवंताची झाली. कृपा भगवंता भगवंताची झाली. कृपा कोणाची झाली. भगवंताची. त्या एका परमेश्वराची झाली हो. हो ना. कोणाच्या साह्याने झाली तर मानते की बाबा जुगदेवजीच्या साह्याने झाली. बाबा जुगदेवजी मिळाले नसते हो. तर बाबा हनुमानजी मिळाले नसते. हो ना. आणि बाबा हनुमानजी मिळाले नसते कुणाला तर बाबा जुगदेवजीला. तर ती जागृत कृपा बाबा जुगदेवजीला आणि आपल्याला मिळाली नसती. म्हणून दादा पहा ही आशाबाई आपल्या आई वडिलाला काय म्हणते. आशाबाईचे आई वडील आशाबाईला म्हणू लागले बाई आता तू आपल्या घरी चाल. म्हणजे कुठं माहेरला. पण आशाबाई आपल्या आई वडिलाला विनंती करते हो. आपल्या नातेवाईकांना विनंती करते की आई बाबा मी माहेरी येणार नाही. तुमच्या सोबत मी माहेरी येणार नाही. तर मग काय करणार म्हणते. मला माझ्या पतिदेवाच्या घरी नेऊन द्या. पहा तिचे आई वडील सर्व रिश्तेदार विचार करू लागले. म्हणे मुलगी मूर्ख तर झाली नाही. मरणाच्या दारातून वाचून आली आणि पुन्हा मरणाच्या दारात जातो म्हणते. हो ना. पण आशाबाई आपल्या आई वडिलांना विनंती करू लागली. म्हणे आई बाबा मला माझ्या पतिदेवाच्या घरी नेऊन द्या. माझं जे काही व्हायचं आहे ते तिथेच होईल. कारण मला जर मरायचं असतं तर आज मी तुमच्या समोर जिवंत नसती. पहा आई वडिलाला समजून आलं आणि पहा आशाबाईला तिच्या पतीच्या गावाला नेऊन दिलं हो. आणि आशाबाई तशी गावकऱ्याला दिसली कारण निरोप आला होता गावला की आशाबाई मरण पावली. निरोप कोणता गेला होता. आशाबाई मरण पावली. तिच्या नवऱ्याला सासूला खूप आनंद झाला होता दादा.
आणि आनंदाच्या भरामध्ये नाचू लागले हो सासू आणि काय म्हणू लागले पहा. सासू रडते देश झाला म्हणून सासू देश झाला सासू आणि नवरा रडू लागले. पण यांचं रडणं कसं होतं, खोटं नाटक होतं दादा. हो पण जशी आशाबाई यांच्या डोळ्याला दिसली बायांचं रड दादा उठून पळालं. हो ना. सगळ्या गावाला तिच्या नवऱ्याला सासू साजऱ्याला आश्चर्य झालं हो की मेलेली बाई जिवंत कशी झाली. आणि पहा आशाबाई आपल्या पतीजवळ आली, सासू सासऱ्याजवळ आली आणि त्यांना समजावून सांगू लागली की तुम्ही जे काही केलं ते विसरून जा, कारण झालेल्या चुकीला परमेश्वर माफ करतो. हो तर मी तर मानव आहे, तुमच्या झालेल्या चुकीला माझी काही हरकत नाही. मी आज तुमच्या समोर जिवंत आहे, पण या समोर तरी तुम्ही अशी चूक करू नका. आणि पा खरोखर तिच्या सासू सासऱ्याला पश्चाताप झाला दादा. हो ना. आणि धडधड रडू लागले हो आणि तिच्या पाया पडू लागले. आणि आम्ही चुकलो, आम्ही तुला ओळखू शकलो पश्चाताप झाल्याशिवाय कोणी असो, मी असो, सेवक असो, सेविका असो, चूक हा प्रत्येक मानव करतो, सेविका करतो. हो पण चुकीची माफी आपण परमेश्वराजवळ कितीही मागू, आपण माफी मागतो, पण तेथून उठल्यावर आपले जे काम आहे तेच करतो दादा. पण जोपर्यंत आपल्याला केलेल्या चुकीचा पश्चाताप होत नाही, आपल्याला दुःख झालं पाहिजे की आपण जे चूक केली, आपल्या हातून जो चुकीचा कार्य झाला तो व्हायला नको पाहिजे होता दादा. असा जर आपल्याला पश्चाताप झाला तर परमेश्वर सुद्धा आपल्याला माफ करतो. हो ना. आपला आत्मा सुद्धा आपल्याला माफ करतो. यांना सुद्धा पश्चाताप झाला. आशाबाईने आपल्या सासू सासऱ्याला नवऱ्याला माफ केलं हो आणि सुखाचा संसार करू लागले. म्हणून काय म्हणणं आहे दादा? भला है बुरा है, भला है बुरा है, जैसा भी है, भला है बुरा है, जैसा भी है, मेरा पति देव मेरा भगवान है.
पहा अशा बाई काय म्हणते दादा. अन गळ्यात डोले काळ बाई मनी ग, अन गळ्यात डोले काळ बाई मनी, अन कपाळी कुंकू दिसते माझा, कपाळी कुंकू दिसते माझा. गरीबदासची कहाणी आहे आणि माझा संजीवभाऊ ठाकरे या गायकाने दादा या कहाणीला थोडं बनवलंय दादा, आणि मी माझ्या तुटक्या फुटक्या आवाजामध्ये ही कहाणी गात आहे. म्हणून काय म्हणत आहे, गरीबदास गीत लिहिते गा, संजय